आपण सगळ्यांना माहितीच आहे, बच्चूभाऊंनी या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नंतर अनेक आंदोलने केली, अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्या सर्व दिव्यांग शेतकरी सर्व हे उभे असलेले या साईडला उभे असलेले लोकांना विनंती आपण बसून जावं, बसून जावं माझी जागा झाली आहे, बसून जावं, सर्वांना विनंती आहे बसून जा. फक्त तालुकाध्यक्ष थांबायचं, तालुकाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी एकच सामूहिक सर्वांच्या वतीने सिंगल स्वागत करायचं नाही. या ठिकाणी माननीय बच्चूभाऊ कडू यांचे मी भंडारा जिल्हा दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत आलेले आणि नुकतीच पदभार सांभाळलेले आमचे मोठे बंधू संजय देशमुख यांचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण ह्या मागे चेअर खाली आहे, कृपया आपण सगळे चेअरवर बसून घ्या. सर्वांना विनंती आहे की आपण चेअरवर बसून घ्या. या ठिकाणी सर्वप्रथम माननीय बच्चूभाऊ कडू यांचे कारण अन्नदान आंदोलन असो, पैदल वारी असो किंवा आमच्या दिव्यांगासाठी माननीय बच्चूभाऊ कडू आकाशवाणी अंगाला निवासासमोर 5 घंटे खाली पावसामध्ये भिजत असले होते आणि आम्ही 7व्या माळ्यावर जवळपास जेवढे वेळपर्यंत भाऊ खाली बसले होते तेवढे वेळपर्यंत आम्ही 7 घंटेपर्यंत वरती पावसामध्ये भिजत आपल्या दिव्यांगासाठी 6,000 रुपये मागणीसाठी आणि बाकी मागण्यासाठी आंदोलन करत होतो. या ठिकाणी मान्य केलं 6,000 मागणं, परंतु या सरकारने 6,000 मागणं करता परंतु बच्चूभाऊच्या मागणीवरून 1,000 रुपये मागण्यावर कालच तू जाहीर झाला आणि सर्व दिव्यांगांचे मानधनात 2,500 रुपये झालेले आहेत. तरी पण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून बच्चूभाऊ कडू यांचे हार्दिक स्वागत करायचे आणि अभिनंदन करायचे. मी माननीय बच्चूभाऊ माननीय यांना विनंती करतो की यांनी सर्व मान्यवरांचे